पण आपण या टॉपिकमध्ये मागील टॉपिकमध्ये टाइप ऑफ बँकिंग इन्स्टिट्यूशन पाहिलं, तर यामध्ये फीचर्स ऑफ टाइप ऑफ बँकिंग इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया म्हणजे भारतामध्ये बँकिंग संस्थेच्या प्रकाराची वैशिष्ट्य जे काय आहेत, म्हणजे व्यापारी बँकांची वैशिष्ट्य काय असतील, हा घटक आपण बँकिंग भारतातील बँकिंग संस्थांच्या प्रकाराचे वैशिष्ट्य, त्यामध्ये प्रथम येतो व्यापारी बँकांचे वैशिष्ट्य. तर व्यापारी बँकांचे वैशिष्ट्यामध्ये ही बँक स्वतःचे मालकी म्हणजे व्यापारी बँकाचे भागभांडवलातील 50% पेक्षा जास्तीत जास्त धारण हे अधिकांश धारण आणि त्या पक्षाकडे म्हणजे त्या व्यापारी बँकेची मालकी असते आणि सार्वजनिक व्यापारी बँकांच्या सदर मालकीचं सरकारकडे भारत सरकारकडे आहे आणि खाजगी व्यापारी बँकांची सदर मालकी ही खाजगी त्या ठिकाणी व्यक्तीकडे किंवा त्या संस्थेकडे आहे. म्हणजे मर्यादित दायित्व, दुसरं जे वैशिष्ट्य पाहतो आपण ते मर्यादित दायित्व. यामध्ये या ठिकाणी म्हणजे मर्यादित दायित्व असणाऱ्या व्यापारी बँका आहेत त्यांचा कंपनीच्या स्वरूपात स्थापित केल्या जातात आणि त्यामध्ये भागभांडवल धारण किंवा त्या पक्षाचे दायित्व धारण केलेल्या भागाच्या मूल्याइतकेच असते. आपण प्रथमच पाहिलेलं आहे की व्यापारी बँकांचा प्रमुख जो उद्देश आहे तो नफा प्राप्ती हा आहे. तर या ठिकाणी या शब्दाप्रमाणेच बँकिंग कार्य पार पाडत असताना म्हणजे ग्राहकांना सेवा पुरविताना त्या भाग भांडवल धारकांचा नफा आणि संपत्तीमध्ये वाढ करणे हा प्रमुख हेतू असल्याचा दिसून येतो. मात्र सदर कार्य सर्व बँकिंग नियमांना पालन केले जाते. आणि पुढचा घटक पाहतो ते वैशिष्ट्य पाहतो त्या ठिकाणी नियंत्रण आणि नियमन म्हणजे कंट्रोल आणि रेग्युलेशन जे आहे ते व्यापारी बँकांचं कार्य करत असताना भारतातील व्यापारी बँका हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाच्या अंतर्गत कार्य करतात आणि याचा नियमन कायदा जो आहे तो 1949 मध्ये रिझर्व्ह बँकेद्वारा नियमित केला गेलेल्या ज्या कायद्यानुसार परिस्थितीनुसार व्यापारी बँकांनीही फेमा कायदा किंवा भारतीय कंपनी कायदा इत्यादीची तरतूद त्यांच्या कार्यामध्ये अनुसरण केले आहे किंवा करावे लागते अशा पद्धतीचं या ठिकाणी व्यापारी बँकांचं वैशिष्ट्य आहे. बचत आणि गुंतवणुकीतील दुवा. आपण व्यापारी बँकेला नेहमीच लोकांकडून बचत गोळा करून या ठिकाणी कर्ज वाटप करणे किंवा गुंतवणूक करण्यासाठी त्याचा वापर करणे हे जे कार्य आहे ते व्यापारी बँका लोकांकडील बचत गोळा करणे, कर्ज वाटपासाठी आकर्षक त्या ठिकाणी बचत योजना कुपन वगैरे अशा पद्धतीने ज्या योजना आखतात आणि त्यानुसार देशातील बचत आणि बँकिंग गुंतवणुकीचे चक्र जे आहे ते गतिमान होऊन देशातील आर्थिक विकासाला प्रामुख्याने भर पडण्यामध्ये किंवा त्या आर्थिक विकास साधण्यामध्ये नेहमीच मदत करतात. पुढचं जे वैशिष्ट्य आहे भारतीय व्यापारी बँकांचं ते नाणे बाजाराचा महत्वपूर्ण घटक म्हणून कार्य करतात. म्हणजे नाणे बाजार म्हटलं की आपण काय म्हणतो ते अल्प मुदतीचा कर्ज व्यवहार. या सदर व्यवहारासाठी हुंडे असतील, चेक्स असतील किंवा कोशागार हुंडे असतील, पतपत्रे असतील, व्यापारी पत्रे असतील, नाणे बाजाराच्या द्वारे सुद्धा देशातील व्यापारी संस्था आणि औद्योगिक संस्था किंवा व्यावसायिक उद्योजक जे आहे अल्पकालीन वित्तीय गरजा भागवल्या जातात आणि नाणे बाजारातील सक्षम अशी बँकिंग रचना किंवा अस्तित्वावर अवलंबून असतात. म्हणजे नाणे बाजारातील कार्याचा हा विकास कार्यामध्ये व्यापारी बँकांचा एक महत्वपूर्ण घटक म्हणून या ठिकाणी व्यापारी बँका कार्य करतात. प्रमुख जे वैशिष्ट्य आहे ते पतनिर्मिती. आपण पुढील प्रकरणामध्येही क्रेडिट क्रिएशन म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने केलं जातं, त्याची निर्मिती कशी होते हे पाहणार आहोत. तर व्यापारी बँका जेव्हा भांडवल ठेवी च्या आधारे कर्ज देतात आणि पतपैशाची निर्मिती होते. म्हणजे जो कर्ज ज्या ठिकाणी बचतीचा व्याजदर आहे आणि कर्जाचा व्याजदर यामधील जो डिफरन्स आहे त्याला आपण पतपैसा असं म्हणतो. म्हणजे पतपैसा पुरवठा वाढवत जातात आणि उद्योग व्यवसायाने या ठिकाणी पर्यायाने अर्थव्यवस्थेलाही त्या पद्धतीची मदत होते.
पुढचं वैशिष्ट्य आहे जे प्रतिनिधी आणि सेवा कार्य. म्हणजे व्यापारी बँका हे केवळच फक्त ठेवी स्वीकारणी, कर्ज देणे इतकंच कार्य करत नाहीत. ग्राहकांच्या सोयीबरोबर त्यांच्या हिताचाही मूल्यवर्धित करण्याचं कार्य किंवा बँकिंग सेवा अधिकाधिक ग्राहकांच्या पर्यंत ग्राहकाभिमुख, ग्राहकांच्या उपयोगी होईल अशा तोही त्यामागील एक उद्देश व्यापारी बँकांचा या ठिकाणी असतो. पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी सहकारी बँकांची वैशिष्ट्य. म्हणजे सहकारी बँका म्हटलं की त्याचं वैशिष्ट्य काय येतं तर ग्राहक मालकीची संस्था. म्हणजे आपण सहकारी संस्था पाहिले तर त्या ठिकाणी सहकारी बँका ह्या मूलभूतरित्या सहकारी तत्वावरती म्हणजे ऐच्छिकदृष्ट्या ते व्यक्ती तिथं त्या ठिकाणी सभासद म्हणून आलेले असतात. म्हणजे त्यांच्या आर्थिक गरजा भागवणे आणि ग्राहकांना आर्थिक गरजा भागवण्यासाठी निर्मित केलेल्या संस्था असतात. त्यांचे प्रमुख जो हेतू असतो, उद्दिष्ट असतं ते ग्राहक हे सदस्य आणि मालक असतात. म्हणजे त्या सदस्यांना त्यांची भांडवलाच्या आधारावरतीच ते या संस्था स्थापन झालेल्या असते आणि सदर जी बँक आहे त्या सदस्य नसणाऱ्या व्यक्तींना सुद्धा बँकिंग सुविधा पुरवतात. आणि पुढचा जो वैशिष्ट्य येतं त्यामध्ये आपण या ठिकाणी ग्राहक मालकीच्या संस्था आणि लोकशाही नियंत्रण व व्यवस्थापन. लोकशाही म्हणजेच काय तर लोकांनी लोकांच्यासाठी व्यवस्थापन किंवा लोकांच्या गरजा पूर्ण करण्याची किंवा सदस्यांना एकच मताधिकार असणे. अशा वेळेला भागभांडवलाच्या प्रमाणात महत्त्व दिले जात नाही, तर जे बँकेतील सदस्य आहेत ते लोकशाही मार्गाने सदस्य मार्फतच त्याचं नियंत्रण आणि व्यवस्थापन केलं जातं. म्हणजे सदस्याचे दायित्व या ठिकाणी जे मेंबर्स असतात त्याची लायबिलिटी काय आहे म्हणजे स्थापना प्रकारानुसारच सहकारी बँकांचे दायित्व सुद्धा मर्यादित आणि अमर्यादित असू शकते. सामान्यतः सदस्यांचे मर्यादित दायित्व असणाऱ्या सहकारी बँकांचा प्रकार हा जास्तीत जास्त लोकप्रिय झालेला आहे. मर्यादित दायित्व म्हणजेच आणि व्यापारी बँकांना नावामध्येच त्या ठिकाणी मर्यादित हा प्रकार वापरावा लागतो. तर निर्मिती व नियमन म्हणजेच भारतीय सहकारी बँकांची निर्मिती. सहकारी बँकांचे प्रमुख जो सुरू झाला तो 1904 मध्ये, पण कायदायुक्त संस्थांमध्ये 1912च्या अंतर्गत होते. त्यामध्ये प्रत्येक राज्याने निर्मित झालेल्या सहकारी संस्था आणि कायद्यातील तरतुदी या बँकांना लागू होतात. त्याचा जो काही बँकेचा नियमन आहे ते बँकिंग नियम कायदा 1949च्या नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जे केले जातं तेच इथेही या ठिकाणी कार्य केले जातं. पण जे सहकारी बँकांचं कार्य पार पाडण्यामध्ये किंवा मदत करण्याचं प्रमुख कार्य जसे रिझर्व्ह बँकेला आहे तसे नाबार्डची सुद्धा त्या ठिकाणी मदत होते. पुढचा जो घटक येतो तो आपण सहरचना. सहरचनामध्ये भारतीय बँकेच्या पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेमध्ये आहे. आपण मागील प्रकरणामध्ये म्हणजे राज्य स्तरावरती राज्य सहकारी बँक, जिल्हा स्तरावरती जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जे ग्रामीण पातळीवरती किंवा गाव पातळीवरती म्हणतो आपण त्याला प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, यामध्ये अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो. तर राज्य सहकारी भूविकास बँक आणि प्राथमिक भूविकास बँक या दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. म्हणजे नागरी सहकारी बँका वगळता या ठिकाणी प्रामुख्याने राज्य सरकारद्वारा प्रायोजित असून सरकारनेही त्या ठिकाणी पुरवलेल्या भांडवलाचे वर कार्य या ठिकाणी करत असतात. अशा पद्धतीची संरचना आपल्याला दिसून येते. सहकारी बँकेची उद्देश जो आहे तो या ठिकाणी व्यापारी बँकांप्रमाणे नफा प्राप्ती हा उद्देश या ठिकाणी कार्य ठेवून कार्य करीत नाहीत, तर त्या प्रमुख जो उद्देश आहे ते जी सदस्य आहेत त्यांच्या आर्थिक गरजा पूर्तता करणे हा प्रमुख हेतू असतो. म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंग सुविधा पुरवणे हा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे समाजातील जे या ठिकाणी जे कार्य आहे त्या घटकांना त्या ठिकाणी मदत होण्यासाठी हा प्रमुख हेतू असतो. म्हणजे आपले अस्तित्व आणि कार्य चालू ठेवण्यासाठी सामान्यपणे या ठिकाणी जनरल प्रॉफिट मिळवणे हाही एक फक्त उद्देश आपल्याला दिसून येतो. आणि नेक्स्ट आहे त्यांचं कार्य. तर कार्यामध्ये सेमच येणार, त्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ही मूलभूत कार्य असून ते त्या ठिकाणी या ठिकाणी सुविधा
या सहकारी बँका सुद्धा देतातच आणि त्या सहकारी बँकांच्या सक्षमीकरणासाठी व्यापारी बँकांना समकक्ष मांडण्यात आलेले आहे. तर जिल्हा म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार सहकारी बँकांना सुद्धा व्यापारी बँकेसोबत स्पर्धेत उतरावे लागल्याचा एक चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आहे ते भारतीय बँकिंग संस्था प्रकाराचे म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहे, विकास बँकेचे वैशिष्ट्य काय आहे. तर प्रादेशिक ग्रामीण बँकांचे वैशिष्ट्य म्हणजे 1 किंवा 2 जिल्ह्यापुरते मर्यादित असते. प्रादेशिक बँकांचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मध्ये पतविषयी कर्जा पूर्तता करणे. प्रादेशिक बँका कायदा 1976 मध्ये सदर बँकांची स्थापना होते आणि त्याचं नियमन रिझर्व्ह बँकेद्वारा होते. प्रादेशिक बँकांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणूनही गणले जाते. तर या ठिकाणी एक बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग व्यवसाय याचे कार्य त्या पद्धतीने पार पाडतात आणि प्रादेशिक बँका ही या सुद्धा पुरस्कृत व्यापारी बँका सदर निर्मितीप्रमाणेच प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेऊन याची कार्याची संबंधी किंवा सूचना देऊ शकतात. विकास बँकेचे वैशिष्ट्य काय तर वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे, कर्ज पुरवठा करते आणि यामध्ये विकास बँका मात्र ठेवी स्वीकारत नाही. लक्षात घ्या, ठेवी स्वीकारत नाही तर ते आवश्यक ते भांडवल उभारून त्याचे रोखे विकून निधी उभारला जातो. त्याच्यामध्ये कार्यामध्ये विविधता, तर मुदती कर्ज देण्याबरोबरच भाग भांडवल उभारण्यासाठी मदत करणे किंवा भाग विक्रीची हमी देणे, विदेशातून या ठिकाणी उभारलेल्या कर्जाच्या बाबत हमी देणे किंवा त्या संस्थांना आर्थिक सल्ला देणे आणि आयातदारांना कर्ज पुरवठा करणे किंवा खाजगी आणि सार्वजनिक संस्थांना मदत करणे, बचत व गुंतवणुकीची गुंतवणूक वाढीत प्रयत्न करणे म्हणजे दुय्यम बाजारपेठेत ही रोख्याची गुंतवणूक सवयी लागावी यासाठी प्रयत्न करणे किंवा सार्वजनिक हित साधणे हाही प्रमुख आहे. म्हणजे नफा प्राप्ती हा अधिक लक्ष न ठेवता त्यामध्ये देशातील उद्योग आणि व्यापारामध्ये वाढ कशी होईल हा सामाजिक हिताच्या दृष्टीने त्या ठिकाणी विकास बँकेचा प्रमुख हेतू असतो. आर्थिक जे अर्थपुरवठ्यातील ज्या उणीवा आहेत ते दूर करण्याचं वेळोवेळी त्या ठिकाणी कार्य विकास बँकेद्वारा केले जातं आणि विकासात मोठा सहभाग म्हणजे देशातील आर्थिक आणि कृषी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात, व्यापार विषयक क्षेत्रात हा विकास बँका महत्वाची भूमिका पार पाडतात. तर स्थानिक क्षेत्रातील बँकांचे आहे त्यांचंही वैशिष्ट्य आपण पाहतो. तर त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे बिगर अनुसूचित या बँकेमध्ये त्या ठिकाणी प्रकार येतो. मग पुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कार्यक्षेत्र हे सलग 3 जिल्ह्यापुरते मर्यादित असते. तर या क्षेत्रामध्ये नागरिक, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी इत्यादींना या ठिकाणी सुविधा स्थानिक क्षेत्रातील बँकांचा उद्देश असतो. तर कारभार हा रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या नियंत्रणाखालीच होतो. प्रति जिल्हा केवळ एक शाखा या त्या ठिकाणी काढण्यास परवानगी असून म्हणजे ग्रामीण आणि शहरी यामध्ये काढावे लागतात. तर स्थानिक क्षेत्र बँकांना एकूण कर्ज पुरवठ्यापैकी 40% कर्ज पुरवठा हा अग्रक्रम क्षेत्राला दिला जातो. 10% कर्ज पुरवठा हा सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत या क्षेत्रांना दिला जातो. तर स्थानिक क्षेत्र बँका ह्या व्यापारी बँकेद्वारे पार पाडलेली कार्य हे सर्व कार्य करू शकतात. आणि पेमेंट बँकांचे वैशिष्ट्य, पेमेंट बँकेमध्ये आपण पेमेंट जे आहे खातेदार आहे ते 1 लाख रुपयेपर्यंत मागणी ठेव आणि चालू ठेव या ठिकाणी कार्य करू शकतो. आपण प्रादेशिक ग्रामीण बँकांचे वैशिष्ट्य पाहिलेलं आहे, विकास बँकेचं पाहिलेलं आहे, स्थानिक बँकेचं. आता आपण पेमेंट बँकेचं वैशिष्ट्य पाहतो. तर पेमेंट बँका या कर्ज वाटप करू शकत नाहीत किंवा क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाहीत. अणुउत्पादक मालमत्ता आणि त्या ठिकाणी बुडीत कर्जाचाही प्रश्न निर्माण होत नाही. म्हणजे पेमेंट बँकाचा प्रमुख जे उद्देश आहे तो वित्तीय समावेशन असेल तरच त्यामध्ये बँकिंग सुविधापासून वंचित राहणाऱ्या घटकांना म्हणजे स्थलांतरित कामगार, अल्प उत्पन्नधारक किंवा लघु व्यवसाय, असंघटित क्षेत्र या क्षेत्राला बँकिंग सुविधा पुरवणे हा असतो. म्हणजे पेमेंट बँकांना सुद्धा जमा केलेल्या रकमेवर खातेदारांना
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशित व्याजदराप्रमाणे व्याज द्यावे लागते. जमा झालेल्या रकमेच्या 75% हिस्सा हा शासकीय रोखे किंवा राजकोषीय पत्रात याची मुदत 1 वर्षापेक्षा कमी असेल इथे गुंतवावी लागते. 25% जो रक्कम आहे त्यामध्ये व्यापारी बँकेचा रोखता उपलब्ध होईल अशा पद्धतीने गुंतवावी लागते. पेमेंट बँकांनी पुरवलेल्या सेवासाठी आकारलेले जे काही शुल्क आहे दलाली स्वरूपात त्याचे उत्पादन साधन म्हणून या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे व्यापारी बँकांना जे नियम लागू होणारी जे राखीव रोखता आहे हा निधी सुद्धा अट पेमेंट बँकांना लागू असेल. आणि रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनेच पेमेंट बँका व्यापारी बँकांशी भागीदारी किंवा म्युच्युअल फंड तसेच या ठिकाणी विमा उत्पादने इत्यादी संदर्भातील उत्पादने विक्री करू शकतात. आणि नेक्स्ट पाहत होतो लघु वित्त पुरवठा बँकाचे वैशिष्ट्य. यामध्ये प्रश्न असाही विचारला जातो की पेमेंट बँका आणि लघु वित्त बँकेचं वैशिष्ट्य स्पष्ट करा. त्यामुळे हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी लघु वित्त पुरवठा बँका ही मर्यादित क्षेत्रामध्ये कार्य करण्याची परवानगी असते. 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शाखा विस्तार करण्यासाठी या बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते आणि एकूण शाखेपैकी 25% शाखा या बँकिंग सेवा उपलब्ध नसणाऱ्या भागात त्या ठिकाणी सुरू करावी लागते. म्हणजे जिथे बँक व्यवस्था पुरवत नाही त्या ठिकाणी त्याची स्थापना करावी लागते. म्हणजे लघु वित्त पुरवठा जो आहे याही ठेवी स्वीकार करू शकतात. म्हणजे आपण पेमेंट बाबतीत पाहिलेलं आहे तर यामध्ये मात्र त्या ठेवी स्वीकार करू शकतात, कर्ज वाटप करू शकतात. लघु वित्त पुरवठा हे छोटे व्यवसाय लघु मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा लागेल अशा पद्धतीने तो कर्ज पुरवठा करतात. मात्र मोठे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना कर्ज पुरवठा लघु वित्त पुरवठा बँकेला करता येत नाही. तर लघु वित्त पुरवठा बँकांना या ठिकाणी बिगर बँकिंग वित्तीय संस्था पुरवठाही या ठिकाणी करता येत नाही किंवा रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनेच विमा सेवा, म्युच्युअल फंड आणि पेन्शन उत्पादने ह्या वित्तीय सेवांचा पुरवठा करता येईल. मात्र लघु वित्त पुरवठा बँकांना व्यापारी बँकेप्रमाणे राखीव रोखता किंवा वैधानिक तरलता आपण पाहतो त्यामध्ये निकष लागू असतील. त्यामध्ये लघु वित्त पुरवठा बँकेचे कमीत कमी जमा झालेले भाग भांडवल जे आहे ते 100 कोटी पर्यंत असेल. जास्तीत जास्त प्रवर्तकांचा हिस्सा कमीत कमी त्या ठिकाणी 40% इतकं असेल. लघु वित्त पुरवठा बँकेचे जे रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतरच परिपूर्ण व्यापारी बँकेत परिवर्तन करता येईल. हे आपण भारतीय बँकिंग संस्थांचे प्रकारचे वैशिष्ट्य हा घटक या ठिकाणी पाहिलेला आहे. थँक यू व्हेरी मच.